नुसता दुरला धाव. तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम. तर आज आपण आले गावाला खास होळीसाठी. शिमगा हे कोकणामध्ये सगळेजण आहेत आणि आमच्या शिमग्याला तर तयारी चालू आहे होळीसाठी. तर सर्वजण आलेत गावातली माणसं, सर्व लाकडं वगैरे घेऊन, लहान सकट मोठ्या सकट सगळीजण आपण जाणार आहोत. आणि काल बोलल्याप्रमाणे आजचा आपला ब्लॉग होळीचा असणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, बघूया आपण काय काय एन्जॉयमेंट करतो. तसेच मुंबईवरनं भरपूर जण आलेत, पुरं मोठी माणसं पण आलेत. तर चला बघूया आपण. हे बघा बघा, होळीसाठी आपला मुंबईकर मंडळ पण आलाय. कसं आहे बाबा? झाड तोडतायत, आंब्याचं हा झाड तोडतात आणि सगळेजण आहेत. तर हे सर्व मुंबईवरून आलेत. कल्प्या, काय होळीला सगळ्यांनी गावाला यायला पाहिजे, काय बोल सर्व? तसं आहे, लवकर या. हा लवकर. आणि तू हा धीरज बघा, एवढा मोठा माणूस पण त्याच्यासाठी एवढी मोठी शपथ. बघा दीप शेठ पण आलेत. आणि हा बघा, मोठ्या माणसाला मोठी फान, छोट्या माणसाला छोटी फान. हे बघा सिक्स पॅक बघा भावाचे. चल सुरुवात झाली आहे आमची होळीसाठी. आणि आपले झाडावर पण चढलेत. हे बघा मुंबईवरून आलेत आमचे मित्र, मुंबईवरून आलेत, भाऊसर मुंबईवरून आलेत. विवेक शेठ कधी आलो? काय आलो? वळत नाही, वळताना येत नाही. वळचल ब्लॉग मध्ये आपला छोटा भाऊ पण आलाय. हाय से हाय. बघा आमचा लहान मुलांना पण खूप आवडतो की होळीला आपल्या गावाला जायचं. आमच्या गावात सध्या ताई आल्यात, कांदे बटाटे लसूण वगैरे सगळे आहे. होळीच्या निमित्ताने खूप जण येत राहते. आणि आता इथून घेऊन आपण होळीच्या जागेवर जाणार आहोत. आता आमच्याच गावातली पोरं प्रत्येक फान घेऊन, आंब्याची फान बोला, मोठे छोटी छोटी लाकडं बोला, सर्वजण घेऊन येणार. तर चला ब्लॉगमध्ये आपल्या कंटिन्यू राहा. नुसता दुरला धावा जोरात. चला आपण जाऊया होळीवरती. दुरला तर होळीच्या मागेवर आलोय आपण. आणि ऑलरेडी गावातल्या माणसांनी खूप सारी लाकडी आणलेत. अरे बघा, आमचा छोटा श्रीवेद पण आलाय आपल्या. हा बरोबर बोललास. हे बघा, हे गावच्या माणसांनी सर्वांनी घेऊन आलेत. आणि आमचे बाबा यांना तर सर्वच ओळखत असतील, हे आमचे ग्रामस्थ गावातले बाबा. हो बाबा ऐका ना, बघा बाबांना सगळे ओळखत असतील, कारण मागच्या वर्षी बाबांना खूप सारा सपोर्ट दिला, खूप प्रेम दिला सर्वांनी. त्याबद्दल धन्यवाद सर्वांचं. आणि हे बघा किती सारी लाकडी घेऊन आलेत. तर ही आहे आमच्या होळीची जागा. होळीची जागा गुरुजी. तर हे आमचे गावचे गुरुजी कसे आहेत? मस्त ना? हो पप्पा आहेत तिकडे. सगळ्यात लास्ट येणारा हा आपला ध्रुव. हे दिप्या नारळ, नारळ. तर सर्व दमलेत.
परत एकदा जायचा फुल जोश मध्ये थोडीचा आम्ही खूप दमलेलो आहे. मला थम्सअप किंवा स्प्राईट द्या. थम्सअप पाहिजे चला हे तुम्ही गद्दारी केली मला सोडून आलो. परत slow जाऊन चाललेत. बघा सगळी चालेत. बाकीची जी मुंबईची पोरं असतात ना मुंबईची पोरं येतील ती रात्री येतील इकडे होली पेटवताना. हे आमचे घोरे बाबा खास मुंबईवर येतात दरवर्षी होळीला येतात. दरवर्षी तसेच बघा लहान मोठे तरुण खूप जण आलेत होळीला. आणि तरुण दादा आमचा बघा केवढा मोठा लाकूड घेऊन आला बघा उचलं पण आहे. आणि आमचे बाबा बघा बाबांनी टाल आंब्याची टाल घेऊन गेलेत. आणि आमचा एकमेव गावचा दादा दीपक दादा होळी लावायला याला बोल. आता हे तर झालेत इकडे परत पान तोडतायत. हे बघा आमच्या गावचे बाबा बघा काय करतायत काय गावासाठी करतायत बाबा काय करताय. हर घर योजना चला खाली जाऊया. परत आलेत आपला कन्नड चालला झाडावरती. तर मुंबईकर मंडळाचे तरुण युवा आमचे विनोद दादा कधी आलास तू. व्हिडिओ काढला मी गेलो काढायला त्यांची काढली व्हिडिओ. आमने सामने घाबर बघूया कोण घाबरवतो. हा बैल घाबरवतो का तो बैल घाबरवतो. दोघं पण बैलच आहेत. आईला शेवटी घाबरला तुला. हवा बिल्डर बघा केतन नाही दिसलाच नाही मला तू. अरे बाबा इकडे गाडी खेळायला जातो पण बघ होळीसाठी तुम्ही आलात. आणि हा तर याला ओळखत असून पण तो आपल्याला ओळखत नाही. बोरं खातोय. तुझा जोडीदार आहे ना काय जोडीदार आहे तो. आता तुला सांगितलं पिस्ता दे ते बोला ठेवून दिलं. रात्री दे तर नाही दिला. मी ठेवलं बॅट पण द्यायची बोलतात. मित्रांनो परत दुसऱ्यांदा परत घेऊन जातात. परत ती आंब्याचं झाड तोडलं आणि आंब्याचे टाले घेऊन आपण ठीक जाणार परत. हळूहळू खूप जण येतात आपल्या गावामध्ये होळी लावायसाठी. कारण हा आपला चांगला सण आपण साजरा करतो. बहुतेकांना काही जणांना सुट्टी नसल्यामुळे काही जणांना पॉसिबल नाही होते येण्यासाठी. पण तरीसुद्धा ते रात्री येतील. तसंच बाकी म्हणजे गावातले लहान पोरं तशी आलेत खूप जण आलेत. म्हणजे जो तो प्रत्येकजण खूप मेहनतीने काम करत असतो आपल्या होळीसाठी. कारण 9 पिले असतात आणि धावा सर्वात मोठा होतो. छोटे छोटे 9 पिले लागतात आणि आज मोठा पिला आहे. चला परत एकदा आपण गावात आलो आहे.
बाबू जमलाच नाही तू जमलाच नाही बोल 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 खुश आहे तो बोल पोदे रे पोदे तेवढं बघा भाई सगळ्यात लास्ट पण एकदम थेट आलेत बघा केवढे मोठे आणि हार्स बघ याला जागा पूर्ण कव्हर केला यावेळेला काही रे नाही रे चल चला लास्ट केप आपली झाली उद्या 2 दिवस 2 दिवस तो यावेळेला आपला दादा दरवर्षी पण दादाच चढतो पाण्याची पण उत्तम सोय केलेली आहे पाण्याची आहे ना हा बघा 5 असले तरी सगळं टाल आणायला जायचं मग आणि आता काय एक एकच माणूस पण आपला होलीचा सण सगळ्यात मोठा होतो ना कोकणामध्ये आपल्या मग सण मोठा होतो कोकणात आता सगळं कोकणातले लोक सगळे गावाला पलतील सगळ्यांना गेलं पण असतील गावात पहिलं मसाडी कोरकंडा इकडं तमाशा घेऊन जायचं हा तमाशा घेऊन जायचं ना त्याला भजन होता आम्ही रात्री 8-8:30 गेलो त्याला काय बोलता मला मत आम्ही गावकी सांगितलं नाही वाजवणार आणलं तर तुम्हाला धट पडत मुंबईवरून आलेली यांची स्नेहल पण आली होती का रे लोक पण आले ते बघा विनीत आणि आमचा वेदू हा आमचा छोटा ब्लॉगर आहे वेदू बघ इकडे काय आता नवीन सुरुवात करतोय युट्यूब साठी चल 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 विनोदा चल उचल आईच्या गावात आमचा हिरो आलाय अरे सलमान खान कधी आलास तू मस्त ना एकदम तब्येत पाणी ठीक ना वहिनी वगैरे टकाटक एकदम फुल ना आताच आपण चाललो होलीच्या जागेवर आणि आपल्या गावची खास मुंबईवरून आलेली आपली सोनताई पण भेटले कशी आहे सोनताई बघा ती सध्या ती लाजते कारण समजलं तुम्हाला समजलं असेल की काल असते ती आणि आपल्या होलीच्या जागेवरती जण आलेत सर्व लाकडं वगैरे सर्व आणलेत आता थोड्याच वेळात सुरुवात होईल लावायला होली रचायला सुरुवात होईल तेव्हा आपण परत येणार आहोत आणि आमचा दादा झाडावर वगैरे चढला तेवढा वरती चढला भीती वगैरे नाही वाटली तुला परंपराच आहे ना भीती नाही वाटत होळीला मजा वेगळी असते हो सगळीकडे सगळी जण आलेत आता विनोद कुठे आहे शिवनीची असते ना बारीक बारीक हर 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 महादेव शिवनीची 5 लाकडं असे बारीक उभी करा घ्यायची बरोबर दगड फिरते
संध्याकाळी इस्त्री करायला लागल. जाता मी काढतो. जा उपास सोडून घ्या. आता काढून सकाळचा ड्रेस घालून घ्या. तर यावर्षीची होली सर्व रचून झाले. आता संध्याकाळी आपण येऊ. आमची होलीची जागा आहे बघा, आमची आई बघा. होली रचून झाले. चला तर आता संध्याकाळी भेटू आपण. होली पेटवताना सर्वजण येतील तेव्हा. ठीक आहे, चलो आता चालू खेळू.